त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करत होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधी मिळाली। आपण त्याचे साक्षी आहात की आपण त्या 2.5 वर्षामध्ये जो काही भरीव निधी या नेवासा शहराच्या विकासाला देता येईल, आणता येईल, करता येईल ते काम आपण केले। आज या ठिकाणी नामदार साहेब आहेत, नामदार साहेबांना मी सांगू इच्छितो की नामदार साहेब आम्ही प्रामाणिकपणे जो निधी आहे तो निधी या प्रभागामध्ये सर्व प्रभागांना समान देण्याचा न्याय आम्ही या ठिकाणी दिला। आम्ही त्यावेळी देखील सर्व जाती धर्मातील बांधवांना सोबत घेऊन आम्ही विकासाचे कामं केले। आज ज्या पद्धतीने आपले सर्व नगरसेवक सर्व जाती धर्मातील बांधव एकत्र आहेत, सर्वांना सोबत घेऊन आपण हे करत असताना आजही आपण जर उमेदवारांवरती जर नजर टाकली तर 50% जास्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच पॅनलमधून आहेत। याचं कारण आहे काय की आपण सर्वांना समोर घेऊन आपण या ठिकाणी विकासाचे काम करत असतो। आणि मग त्या 2.5 वर्षामध्ये आपल्याला जे काय करता येईल, तुम्हाला कल्पना असेल की रस्ते असतील, त्या ठिकाणी स्वच्छता, जे काय भूमिगत गटाराचे कामं असतील, या व्यतिरिक्त देखील घरकुलाचे काही कामं असतील, या ठिकाणी जे काही सुविधा नगरपंचायतच्या माध्यमातून मिळण्यासाठी जे काही प्रस्ताव असतील ते सर्व प्रस्ताव आपण परिपूर्ण केले। आणि म्हणूनच त्या काळी जे काही कामं झाले, त्या काळी जो काही निधी मिळाला ते 2.5 वर्षामध्ये काही कामं झाले, परंतु नामदार साहेब त्याच्यातले काही कामं झाले नाही। परंतु पुढील काळामध्ये ते कामाचे तुकडे करण्यात आले, त्याचे रिटेंडर करण्यात आले आणि पुन्हा ते कामं वाटप करण्याचं आणि त्यातनं निकृष्ट दर्जाचे कामं या पुन्हा शहरामध्ये झाले। अत्यंत सर्व सुविधाने युक्त हे असं आपल्याला नेवासा शहर द्यायचं आहे आणि ते देण्याचं सर्व काही आहे तुमच्या हातामध्ये आहे। आम्ही या ठिकाणी आम्ही जे काय मागील काळामध्ये जे काय करायचं आमचं कर्तव्य आम्ही केलेलं आहे। आजही आम्ही का एवढं पोटतिडकीने सांगतो की आमच्याकडे विजन आहे, आमच्याकडे ते ज्ञान आहे, आमच्याकडे ते दूरदृष्टिकोन आहे, आम्ही ते काल केलेलं आहे, आम्ही ते उद्या करणार आहे आणि त्याचा आजचा हा तुमच्या समोर विश्वास आहे। त्याच विश्वासाने आम्ही तुम्हाला मत मागतो। तुम्ही आम्हाला या नगरपंचायतच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दिल्यानंतर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की तुम्हाला बारामतीच्या नगरपंचायतच्या माध्यमातून, पिंपरी चिंचवडच्या नगरच्या माध्यमातून आपल्याला नेवाशाची नगरपंचायत आपल्याला उभा करायची आहे। अजून काय शब्द पाहिजे तुम्हाला? वरून देणारा दाता जो आहे तो दादा आहे आणि खाली राबवणारा जो दाता आहे नगर नगराध्यक्ष आहे। त्या निमित्त मी देखील तुमच्या समोर एक दादा आहे, त्या सर्व लाडक्या बहिणींचा दादा आहे। मी तुम्हाला ग्वाही देतो की तुम्हाला या नगर शहरामध्ये एक वेगळा बदल या ठिकाणी दिसेल। आणि ही जी वेळ आहे, आजची वेळ जर गेली तर पुन्हा कधीही नेवाशाला चांगले दिवस येणार नाहीत। मी आज साक्षीने या ठिकाणी तुम्हाला सांगतो।